तर डोंबिवलीतील मोठा गाव परिसर हा भगवामय पाहायला मिळत होता। काही दिवसांपूर्वी दीपेश म्हात्रे यांच्या बंगल्यावरती भगवं वातावरण असायचं। आज याच बंगल्यावरती भाजपमय वातावरण पाहायला मिळतंय। डोंबिवली जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आणि त्यामुळेच हे संपूर्ण वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। कल्याण डोंबिवलीमध्ये आता निवडणुकीपूर्वीच राजकारण तापायला सुरुवात झालेली आहे। दीपेश म्हात्रे जे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख होते ते आता भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत। एक काळ याच बंगल्यावरती जर पाहिलं तर भगवमय वातावरण आपल्याला पाहायला मिळत होतं, मात्र आत्ता जर पाहिलं तर याच मोठ्या गावामध्ये असलेला जो दीपेश म्हात्रे यांचा बंगला जो आहे, या बंगल्यावरती आता भाजपाचे गमचे घालून दीपेश म्हात्रे यांचे समर्थक जे आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत। मोठ्या प्रमाणात जर पाहिलं तर आपण हे कार्यकर्ते त्यांचे समर्थक जे आहेत ते गमचे घालून या ठिकाणी आता बसलेले आहेत आणि अगदी काही वेळामध्येच दीपेश म्हात्रे यांचा प्रवेश जो आहे तो भाजपामध्ये होणार आहे। त्यामुळे सर्वांचं लक्ष जे आहे ते दीपेश म्हात्रे यांच्या प्रवेशाकडे लागलेलं आहे। सुरेश काडे, एबीपी माझा, डोंबिवली।